नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, सुभेदारांच्या घरामध्ये एकाच वेळी दोन आनंदाच्या बातम्या येणार आहेत. तर पहिली बातमी म्हणजे इथे आता सुमनला नागराजने किडनॅप करून ठेवलेलं असतं. तिला अर्जुन आणि सायली दोघेजणं सोडून घरी परत घेऊन येतात. ही महत्त्वाची बातमी आहे. आणि अजून एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी म्हणजे सुभेदारांच्या घरामध्ये आता लहान बाळाचं आगमन होतं. म्हणजे अस्मिताची डिलिव्हरी झालेली असते आणि तिला एक छान अशी गोंडस मुलगी झालेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, तिच्या आता जन्माला येण्यामुळे इथे सुभेदारांच्या घरामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं संक्रांतीच्या निमित्ताने सायलीच्या मैत्रिणी तिला भेटायला आलेल्या असतात, संक्रांतीच्या शुभेच्छा द्यायला आलेल्या असतात. तर इथे सखी, काव्य आणि भूमी या तिघीजणी आलेल्या असतात. तेव्हा भूमीला कळलेलं असतं की नागराज काकाच्या मोबाईलवरती सुमन काकूंचा किडनॅपिंगचा व्हिडिओ आलेला आहे. तेव्हा भूमीला कळतं की नागराज काकानेच सुमनला किडनॅप केले आणि ते ही गोष्ट सगळ्यांपासून लपवतायत. तेव्हा भूमी काव्य आणि सखीला सांगते, नागराज काकांच्या मोबाईलमध्ये सुमन काकूच्या किडनॅपिंगचा व्हिडिओ आहे, तो आपल्याला बघायला हवा, कधी पाठवलेला आहे. तेव्हा काव्य, सखी आणि भूमी तिघीजणी मिळून नागराज काकाचा मोबाईल खूपच जास्त हुशारीने मिळवतात, फोटो काढायचा आहे म्हणून. आणि त्यातला तो व्हिडिओ आता काव्या बघते आणि तो व्हिडिओ कसा काय पाठवला आहे हे सुद्धा चेक करते. तो व्हिडिओ त्याच वेळेला आलेला असतो. तेव्हा काव्याच्या लक्षात येतं की याचा अर्थ सुमन काकूला नागराज काकाने किडनॅप केले. तेव्हा भूमी म्हणते की ही गोष्ट आपण अर्जुन आणि सायलीला सांगितली पाहिजे. तेव्हा काव्य म्हणते ठीक आहे, लगेचच सांगूया. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनने इथे आता सायली खातर हलव्याचे दागिने घालण्याचा निर्णय घेतलेला असतो. अस्मिता म्हणत असते, अर्जुन जास्त नखरे करू नकोसा, घे बरं हलव्याचे दागिने घाल, तुझ्यासाठी सुद्धा बनवलेत. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणत असतो, नाही, अजिबात नाही, मी हे हलव्याचे वगैरे दागिने घालणार नाही आहे, तुम्ही मुली घाला ना, मला कशाला घालताय. तेव्हा काव्य म्हणत असते, जीजू तुम्हाला हे दागिने ना घालावेच लागतील ना, घ्या बरं, घाला बरं हे दागिने. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही घालणार म्हणजे नाही घालणार. तेव्हा सायली म्हणते ठीक आहे, तुम्ही जर हलव्याचे दागिने नाही घातलेत ना तर मी 4 दिवस तुमच्याबरोबर बोलणारच नाही आहे. तेव्हा इथे आता रुसलेल्या सायलीसाठी अर्जुन ते हलव्याचे दागिने घालतो आणि बाहेर जातो. तेव्हा सायली म्हणते, अहो इकडे या ना. अर्जुन म्हणतो, मी नाही येणार, तू मला हलव्याचे दागिने जबरदस्तीने घालायला लावलेत ना, अजून काय करायला सांगशील काही माहिती नाही, त्यामुळे आता मला तू बोलवू नकोस, मी काही करणार नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, अहो महत्त्वाचं बोलायचं आहे, मी बोलवत नाही आहे, भूमी आणि काव्या बोलवत आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो का, त्यांना काय बोलायचं असेल. तो म्हणतो ठीक आहे, आलो आलो. आणि इथे आता नागराज अर्जुनला विचारत असतो की अर्जुन, त्या महिपतने तोंड उघडलं का रे, त्याने सांगितलं का की त्याने सुमनला कुठे किडनॅप करून ठेवले. त्याने सांगितलं नसेल ना तर तू त्याला विचार ना. तेव्हा इथे अजून तो काही बोलला का. म्हणजे 22 वर्षांपूर्वी दादाच्या गाडीचा अपघात कुणी घडून आणायला सांगितला होता, त्या मूळ गुन्हेगाराचं, मूळ सूत्रधाराचं नाव वगैरे सांगितलं का. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की नाही, अजून तरी त्याने नाव सांगितलेलं नाही आहे. पण नागराज काका, तू काळजी करू नको, कारण काहीही झालं ना तरीसुद्धा महिपत एक ना एक दिवस तोंड मात्र नक्की उघडेल. आणि एकदा का त्याने तोंड उघडलं की मग आपल्याला कळेलच की तो मूळ सूत्रधार कोण आहे. तो आपल्या घरातलं तर कुणी नाही आहे ना. तेव्हा नागराज म्हणतो, घरातला घरातला कसा असेल अर्जुन, तू पण काही काय बोलतोस. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही मी बोलतोय आपला, कारण कसं आहे ना नागराज काका, दुश्मन आहे ना घरातच जास्त असतात बाहेरच्या लोकांपेक्षा. बाहेरचे लोक आहेत ना समोरासमोर वार करतात, घरातले लोक आहेत ना कुणाच्या नजरेत यायला नको म्हणून लपून छपून वार करत असतात. म्हणून मी म्हटलो, बाकी काही नाही, गंमत केली रे. आणि तू काळजी करू नको नागराज काका, महिपत आज ना उद्या तोंड उघडेलच. तो खरा गुन्हेगार कोण आहे ना त्याला मी स्वतः शोधून काढेन आणि जेलमध्ये चढवेन.
असं अर्जुन म्हणतो आणि नागराजच्या खांद्यावरती हात ठोकतो. तेव्हा नागराज आता फुलटू घाबरलेला असतो. तेवढ्यातच अर्जुन येतो आणि म्हणत असतो, काय झालं सायली, का बोलवलंयस मला? तेव्हा सायली म्हणत असते, अहो का बोलावलंय काय, सखी आणि काव्यभूमी तुमच्याजवळ काहीतरी महत्त्वाचं बोलताय, ते आता येतच असतील. त्या म्हणत असतात, हो जिजू, आम्हीच तुम्हाला इथे बोलावले कारण तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, महत्त्वाचं काय सांगायचं आहे? तेव्हा प्रेक्षकांनो भूमी म्हणत असते की मी नागराज काकाचा मोबाईल बघितला, ते एक व्हिडिओ बघत होते. त्याच्यामध्ये एका बाईच्या तोंडामध्ये बोळा कोंबला होता आणि तिचे हातपाय बांधले होते. ही गोष्ट मला दिसली म्हणून मी नीट बघितलं तर ती मला सुमन काकी वाटली. म्हणून खात्री करण्यासाठी काव्याने सुद्धा फोटो काढायचा आहे म्हणून त्यांच्या हातातून मोबाईल हा स्वतःकडे घेतला आणि बघितलं तर काय, खरोखरच त्या व्हिडिओमध्ये आपली सुमन काकीच आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, याचा अर्थ सुमन काकूच्या किडनॅपिंगच्या मागे महिपत नाही आहे, तर तो नागराज आहे. ही गोष्ट आता अर्जुनला समजलेली असते. तेव्हा सायली म्हणते, अहो काहीही झालं तरी आपण सुमन काकीला सोडून आणलंच पाहिजे. तेव्हा काव्य भूमी म्हणत असते की ठीक आहे, चला आपण सगळेजण जाऊया सुमन काकीला सोडवायला. आणि तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन सायली आता तिथे जातात आणि सुमन काकीला सोडून घरी परत घेऊन येतात. त्यामुळे इथे संक्रांतीच्या दिवशी, आनंदाच्या दिवशी आता सगळेजण त्या दोघांना मिस करत असतात. पण आता ते दोघंजण नसल्यामुळे इथे सगळेजण मिस तर करत असतात, पण एका बाजूला आनंदही साजरा करत असतात. कारण असं म्हणतात की इथे सण वगैरे साजरे केल्यानंतर घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि त्यामुळे इथे सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने घडत जातात, असं आता सगळेजण म्हणतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता संक्रांती साजरी असते, पण तरीसुद्धा सुमन नसल्यामुळे सगळेजण तिची आठवण ही काढतच असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्जुन सायली जेव्हा सुमनला घेऊन येतात तेव्हा नागराजच्या आणि प्रियाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. नागराज आता पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेला असतो कारण सुमन ही घरी परत आलेली असते. पण सुमनला घरी परत आणलेलं असतं, पण ती एवढी वीक असते की तिला आता आरामाची गरज असते. तेव्हा अश्विन तिला चेक करतो आणि म्हणतो की एखादं सलाईन लावावं लागेल, तिला खूपच विकनेस आला आहे, तेव्हा आपण सलाईन लावूया आणि तिला आराम करू दे, आधीच तिला काही विचारायला नको. तेव्हा प्रेक्षकांनो सुमनला आता इथे सलाईन वगैरे लावलेली असते आणि तिला आता आराम करायला सांगितलेलं असतं. आणि सुमनने सुद्धा अजून नागराजचं नाव काही सांगितलेलं नाही आहे. पण प्रेक्षकांनो सुभेदारांच्या घरामध्ये सुमन आल्यामुळे आनंद आलेला असतो, सगळेजण खुश असतात आणि सुमन आता काही दिवस सुभेदारांच्या इथेच राहणार असते कारण सायली तिची काळजी घेणार असते, तिला लवकरात लवकर बरं करणार असते आणि नागराजपासून तिला प्रोटेक्टसुद्धा करायचं असतं. म्हणून आता अर्जुनने तिला स्वतःच्या घरीच ठेवून घेतलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सुमन वगैरे तर आली आहे परत, पण अजून एक महत्त्वाची गोष्ट उरलेली असते आणि ती म्हणजे अजून 22 वर्षांपूर्वी नक्की रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात कुणी केला होता त्याचं नाव समोर आलेलं नाही आहे, पण ते सुद्धा आता येणार असतं. कारण सुमनला नागराजचं संपूर्ण सत्य माहिती आहे. त्यामुळे सुमन आता तोंड उघडणार आणि नागराजची वाट लावणार, हे तर होणारच असतं. पण तेवढ्यातच प्रेक्षकांनो या गोष्टी होत असताना अस्मिताच्या पोटात दुखायला लागतं. अस्मिता इथे खुश असते, आनंदी असते, व्यायाम वगैरे करत असते आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो अस्मिताच्या आता पोटात दुखायला लागतं. तेव्हा ती म्हणत असते, मम्मा अगं माझ्या पोटात खूप दुखतं आहे, मला खूप जास्त त्रास होतो आहे. तिला आता लेबर पेन झाल्यामुळे तिला लगेचच हॉस्पिटलला नेण्याची तयारी सुरू केली जाते. अश्वितला बोलावलं जातं. अश्वित तिला चेक करतो आणि म्हणतो की चला हॉस्पिटलला आता नेण्याची तयारी करूया, आपल्या अस्मिताईला लेबर पेन सुरू झालेले आहेत. तेव्हा सायली, अर्जुन सगळेजण आता अस्मिताला हॉस्पिटलला घेऊन जातात. सायली इथे अस्मिताची बॅग वगैरे पॅक करून सगळेजण हॉस्पिटलला जातात आणि इथे आता अस्मिताला डिलिव्हरी वॉर्डमध्ये घेऊन गेलेले असतात. अस्मिता हॉस्पिटलमध्ये आहे, सगळेजण बाहेर आता टेन्शनमध्ये उभे असतात की सगळं काही ठीक होईल ना, कारण डॉक्टरांनी अस्मिताच्या इथे डिलिव्हरीमध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन्स आहेत असं सांगितलं होतं, त्यामुळे डिलिव्हरी क्रिटिकल जाणार आहे हे सुद्धा सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो इकडे कल्पना टेन्शनमध्ये आलेली असते. सायलीसुद्धा देवाजवळ हात जोडत असते की सगळं काही व्यवस्थित होऊ दे, डिलिव्हरी अस्मिताताईंची व्यवस्थित होऊ दे असं म्हणत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो
इथे आता अर्जुन म्हणत असतो की चला आता डिलिव्हरी झाल्यानंतर अस्मिताईला खूप आनंद होईल. कधीपासून ती वाट बघते की बाळ कधी येणार आहे. तेव्हा सायली म्हणते, अहो अस्मिताताई एवढ्या वाट बघत नव्हत्या जेवढी वाट तुम्ही बघत होता की कधी बाळ येणार आहे, कधी बाळ येणार आहे. पण शेवटीला बाळाला जेव्हा यायचं असतं तेव्हाच ते येतं आणि आज ते येणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता डिलिव्हरी थोडी कॉम्प्लिकेटेड असते. अस्मिताला खूप त्रास होत असतो, पण तरीसुद्धा अस्मिताची जिद्द असते की मी या बाळाला जन्म देणार आणि त्याला ह्या जगामध्ये आणणार. तेव्हा सायलीची इच्छाशक्ती खूप असते. ती स्वतःला पॉझिटिव्ह ठेवते आणि म्हणते काहीही झालं ना तरीसुद्धा बाळ हे जन्माला येणार म्हणजे येणारच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता डॉक्टर आपला 100% देत असतात. डिलिव्हरी करण्यासाठी जे शक्य होईल ते सगळं करत असतात. कितीही कॉम्प्लिकेशन्स असू दे, कितीही क्रिटिकल कंडिशन असू दे, पण आपलं बेस्ट द्यायचं असं त्यांचं ठरलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सचिनला काही खबरच नाही आहे. सचिनला अर्जुनने फोन केलेला असतो, पण सचिन काही फोन उचलत नाही, कारण तो साक्षीबरोबर असतो. साक्षी असल्यामुळे तो काही फोन वगैरे उचलत नाही, कारण कितीही आता त्याचा राग येत असला तरीसुद्धा फोन करून सांगायला हवं ना की ताईला इथे आता हॉस्पिटलला आणले म्हणून. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खूपच छान पद्धतीने डिलिव्हरी झालेली असते आणि गोंडस अशी मुलगी जन्माला आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, मुलगी इथे जन्माला आल्यानंतर तिच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो आणि तो आवाज आता अस्मिता ऐकते. तिच्या चेहऱ्यावरती स्माईल येतं आणि ती बेशुद्ध झालेली असते. अस्मिता बेशुद्ध झालेली असते. बाळाला इथे आता गुंडाळून वगैरे व्यवस्थित ठेवण्यात आलेलं असतं. त्याच्या हातावरती बॅच वगैरे असतो आणि ते बाळ आता बाहेर आणून इथे कुटुंबाला दाखवण्यात येतं. मुलगी झाले म्हणून सांगितली जाते. तेव्हा इथे कल्पना, अर्जुन, प्रताप काका, सायली सगळेजण खूप जास्त आनंदी होतात की चला घरामध्ये लक्ष्मी आली, अस्मिताताई मम्मी झाली आणि तिला आता बाळ झालं. या गोष्टीमुळे आता सगळेजण आनंदी असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणत असतो की मम्मा, अगं आपली अस्मिताई अजूनपर्यंत लहान मुलांसारखी वागत होती आणि आता ती स्वतः मम्मा झाली आहे, ती कशी काय हँडल करणार आहे ना हे सगळं. तेव्हा कल्पना म्हणते, अर्जुन काळजी करू नको. अरे एकदा का एखादी मुलगी आई झाली ना की ती बरोबर जबाबदार होते. आता बघ तू, अस्मिता किती काळजी घेणार आहे या बाळाची. तेव्हा प्रेक्षकांना डॉक्टर म्हणतात की त्या आता अजून शुद्धीवरती आलेल्या नाही आहेत, त्या बेशुद्ध आहेत, पण त्या थोड्या वेळाचं शुद्धीवरती येतील. तेव्हा प्रेक्षकांनो, ते बाळ आता इथे पाळण्यामध्ये ठेवलं जातं. सगळेजण आनंदाने एकमेकांना मिठी मारत असतात, म्हणत असतात की तू आजी झालीस, मी आजोबा झालो, असं प्रताप काका म्हणत असतात. अर्जुन म्हणत असतो की चला आम्ही मामा झालो. इथे सगळेजण आनंदी असतात. मात्र याचं गांभीर्य सचिनला नसतं. अर्जुन म्हणतो की परत एकदा फोन करतो, सचिनला सांगतो की मुलगी झाली म्हणून. तेव्हा त्याने फोन केलेला असतो, पण तरीसुद्धा इथे सचिन काही फोन उचलत नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, जेव्हा इथे आता खूप सारे मिस कॉल्स सचिन बघतो घरी आल्यानंतर, तेव्हा म्हणतो की अर्जुन मला इतके का कॉल करत होता, आता काय ह्याला माझी गरज असेल. तेव्हा सचिन कॉलबॅक करतो आणि म्हणतो, काय झालं अर्जुन, तू कॉल केला होतास, पण कशासाठी, तुझं काही काम होतं का. तेव्हा अर्जुन म्हणतो, जास्त प्रश्न विचारू नकोस, माझं तुझ्याकडे काही काम नव्हतं, कळलं ना. तुला हेच सांगायला फोन केला होता की अस्मिता ताईला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आणि तिची डिलिव्हरी झाली आणि तीसुद्धा सुखरूपरित्या झाली की नाही झाले हे तू विचारणार नाही मला माहिती आहे, पण मी सांगतो आहे की सुखरूपरित्या डिलिव्हरी झाले आणि मुलगी झाली हे सांगायला फोन केला होता, कळलं तुला. तेव्हा इथे आता बोलून झाल्यानंतर तो लगेचच फोन ठेवून देतो. तेव्हा सचिन म्हणतो, अच्छा म्हणजे मला मुलगी झाली आहे तर. पण हे सुभेदार, ही बातमीसुद्धा मला आत्ता देत आहेत. हा ठीक आहे, फोन केला होता, पण मी पण बिझीच होतो ना. मग आता फोन कशासाठी केला असेल, हॉस्पिटलचं बिल वगैरे मला भरायला सांगणार नाहीत ना. नाही, इतके पण सुभेदार काही असे नाही आहेत, ते मला उलट उभंसुद्धा करणार नाही, हे मला माहिती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सचिन आलेला असतो. सचिन म्हणत असतो, कुठे माझी ब्युटिफुल वाईफ. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कल्पना म्हणत असते, तू कशाला आला आहेस इथे. तो म्हणतो की मी माझ्या मुलीला आणि बायकोला भेटायला आले. तेव्हा सचिन आता जेव्हा वॉर्डमध्ये जातो तेव्हा अस्मिता म्हणत असते, माझ्या बाळाला हात लावू नकोस, मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे, आत्ताच्या आता इथून निघून जा, मला तुझं तोंड बघायचं नाही, उगाच हॉस्पिटलमध्ये तमाशा नको. ममा, अर्जुन, ह्या सचिनला इथून जायला सांगा, मला त्याचं तोंड बघायचं नाही आहे, असं इथे अस्मिता म्हणते.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सचिन म्हणत असतो, मला फक्त एकदा बाळाला तरी बघू दे ना. तेव्हा अस्मिता म्हणते, काय करणार आहेस तू बघून? बरं ठीक आहे, बघ बघ तुझ्या बाळाला. बघितलंस, आता तू ना काळजी करू नको आमची. आम्ही दोघीजणी आत्तापर्यंत जसे राहत होतो ना तसे राहू. तू जा आता. ती माझ्या पोटामध्ये सुद्धा सिक्युअर होती. आता तर तिचा जन्म झाला आहे. आता मी तिची काळजी घ्यायला आहे समर्थ आणि माझे सगळे कुटुंब मेंबरसुद्धा आहेत. तेव्हा तू गेलास तरी चालेल, असं आता अस्मिता सचिनला म्हणते आणि तिथून जायला सांगते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, एका बाजूला सुमन परत आलेली असते, तर दुसऱ्या बाजूला अस्मिताची डिलिव्हरी झाल्यानंतर गोंडस अशी मुलगी जन्माला आलेली असते आणि त्याच्यामुळे खूप दिवसानंतर का होईना पण सुभेदारांच्या घरामध्ये आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं असतं.